नमस्कार मित्रांनो, अजय पोल्ट्री फार्ममध्ये आपलं स्वागत आहे। आजचा आमचा 15वा दिवस आहे आणि आज आम्ही संध्याकाळी रॅकिंग करणार आहे। संध्याकाळी रॅकिंग याकरता करणार आहे आम्ही आज कारण की आज दिवसभर एवढं टेम्परेचर होता मग बाहेर, त्याच्यामुळं टेम्परेचरमुळं आम्ही ना सध्या संध्याकाळी रॅकिंग करणार आहे। त्याचं कारण असं आहे की फॅन पण कमी लागतात आणि पक्षी डिस्टर्ब पण होत नाही। एकदम थंड वातावरण आहे, थंड वातावरणामध्ये पक्षी एकदम रिलॅक्स राहतो, त्याच्यामुळे ना अडचण येत नाही पक्ष्याला। आज आमचं पक्ष्याचं वजन आहे 570 ग्रॅम। आज 15वा दिवस आहे। आमचं लिटर असं झालेलं आहे रॅकिंगमुळं, एवढे रोज रॅकिंग चालू आहे मित्रांनो, तरी आमचं लिटर एवढं खराब झालेलं आहे। हे बघू शकता, एवढं लिटर खराब झालं आहे मित्रांनो आमचं। हे बघा, जास्त करून निप्पल लाईन खाली जास्त झालेलं आहे मित्रांनो, फीडर लाईन खाली नाही, एवढं निप्पल लाईन जास्त झालेली आहे। त्याच्यामुळे त्याच्यामध्ये आपण टाकणार आहे चुना आणि एक पावडर येते, ते पावडर टाकणार आहे मित्रांनो। आज आम्ही 6 गाडे वाळवले इथं, हे बघा। आणि जास्त हवे इकडे जास्त हवा सरळ निघून जाऊ नये त्याच्यासाठी हे पडदा बांधला आहे मित्रांनो, आळवा 3 फुटाचा पडदा आहे। हे बघू शकता मित्रांनो। याचं बांधण्याचं कारण असं आहे की याला हवा लागती आणि हवा लागल्यामुळे ना याला हवा आळतीन, हवा आळल्यावर खालून हवा जाते आणि सगळ्या पक्ष्यांना होऊन हवा जाते, त्याच्यामुळे हे पडदा बांधला आहे आम्ही। हे बघू शकता। अजून आम्ही एक पडदा पुढं बांधणार आहे, अशाच पद्धतीने एक पडदा पुढं बांधणार आहे मित्रांनो। हे बघू शकता। त्याच्यामुळं टप्प्याने हवा लागत पक्ष्याला, सगळे पक्ष्यांहून हवा जाईल, जेणेकरून डायरेक्ट सरळ हवा निघून जाणार नाही, सगळ्या पक्ष्यांमध्ये सारखं टेम्परेचर होणार आहे। हे आमचं फॉर्म आहे, हे बघा। आम्हाला कमेंट करा, आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि आम्हाला नक्की कळवा आमचे व्हिडिओ तुम्हाला कसे आवडतात, कसे नाही, कसे लागतात, कसे नाही, आम्हाला नक्की मित्रांनो कमेंटमध्ये कळवा। धन्यवाद।